Hello students and welcome to this video of microwave and radar. In today's video we are going to see the next two types of microwave tubes. Those are magnetron and TWT, means traveling wave tube. So let's start with the magnetron. आपण मागच्या व्हिडिओमध्ये दोन मायक्रोवेव्ह ट्यूब्स स्टडी केल्या होत्या. त्यातली फर्स्ट होती टू कॅव्हिटी क्लिस्ट्रॉन आणि दुसरी होती रिफ्लेक्स क्लिस्ट्रॉन. ओके, त्यातली टू कॅव्हिटी क्लिस्ट्रॉन ही ॲम्प्लिफायर होती, तर रिफ्लेक्स क्लिस्ट्रॉन ऑसिलेटर. आता आपण आजसुद्धा एक स्टडी करणार आहे, ती एक ऑसिलेटर आहे आणि दुसरी ॲम्प्लिफायर आहे. ओके, सो द फर्स्ट वन विच वी आर गोइंग टू कवर इन दिस व्हिडिओ इज मॅग्नेट्रॉन. What you will remember when I say magnetron, that magnetron is a high power oscillator. So जिथे जास्त पॉवरची रिक्वायरमेंट असते तिथे मॅग्नेट्रॉन यूज केला जातो. इट इज यूज्ड कॉमन इन रडार मायक्रोवेव्ह ओव्हन्स. सो जे ओव्हन्स आपल्या घरी असतात, मायक्रोवेव्ह ओव्हन्स किंवा रडार जे आपल्याला स्कॅनिंग आणि ट्रॅकिंगमध्ये यूज केलं जातं, मग ते सिक्युरिटी सिस्टीम्स असतील किंवा टेलिकम्युनिकेशन असेल, एअर ट्रॅफिक कंट्रोलिंग असेल, एव्हिएशन असेल, ठीक आहे. सो ह्या ठिकाणी रडारमध्ये आणि मायक्रोवेव्ह ओव्हन्समध्ये हा मॅग्नेट्रॉनच यूज केला जातो. ह्याची कन्स्ट्रक्शन कशी आहे, तर कॅथोड इज इन सेंटर, ॲनोड अराउंड आउटसाइड. सो हिअर at the center there is a cathode present, you can see here. And around that cathode in a circular fashion there are multiple anode cavities. Cathode negatively charged electrode आहे आणि anode ह्या positively charged electrodes आहेत. Okay, so cathode is in center, anode around outside. Strong DC magnetic field around tube causes electrons from cathode to spiral as they move towards anode. आता बघा, सेंटरला कॅथोड आहे जो निगेटिव्हली चार्ज आहे आणि त्याला सराउंडिंग सर्क्युलर फॅशनमध्ये ॲनोड कॅव्हिटीज आहेत ज्या पॉझिटिव्हली चार्ज्ड आहेत. ह्याच्यामुळे काय होतं, एक स्ट्रॉंग DC मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. इलेक्ट्रिक फील्ड तर आहेच, हे कॅथोड आणि ॲनोडमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे जे रेडियल आहे, म्हणजे ह्या सर्कलच्या अलॉंग रेडियस हे DC इलेक्ट्रिक फील्ड तर आहेच, पण ह्याच्या सेंटरला एक मॅग्नेटसुद्धा असतं. जे मॅग्नेट आहे ते ॲक्शियल आहे, म्हणजे ह्या कॅथोडच्या लाईनमध्ये, या पेजच्या आत जर का आपण लाईन ड्रॉ केली इनसाइड दिस पेज प्लेन, तर त्या लाईनच्या थ्रू एक मॅग्नेटसुद्धा ह्याच्यामध्ये प्लेस केलेला असतो, ज्याच्यामुळे हे ॲक्शियल मॅग्नेटिक फील्ड असतं आणि रेडियल इलेक्ट्रिक फील्ड असतं. सो ह्या दोन्हीही फील्डचं इंटरॅक्शन होतं. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा हा इलेक्ट्रॉन कॅथोड लीव्ह करेल, कॅथोडमधून बाहेर पडेल, तेव्हा तो ह्या स्ट्रॉंग फील्डमुळे साधारण सर्क्युलर फॅशन किंवा स्पायरल पाथ घेऊन मग ॲनोड कॅव्हिटीमध्ये डिसिपेट होतो. करंट ऑफ इलेक्ट्रॉन्स जनरेट्स मायक्रोवेव्स इन कॅव्हिटीज अराउंड आउटसाइड. ह्याची थोडी डिटेल डायग्राम आपण बघूया. See, so this is the three-dimensional diagram of magnetron. Now in this diagram you can easily see that there is a central cathode present. Then these are the resonant cavities, anode cavities. And we get the energy out from the magnetron using a pickup loop. Okay, so जेव्हा इथून इलेक्ट्रॉन बाहेर पडतो, एमिट होतो, तेव्हा तो ॲनोड कॅव्हिटीमध्ये डिसिपेट होईल जेव्हा हे जे फील्ड आहे ते कमी असेल. जसं आपण फील्डची स्ट्रेंथ वाढवतो तसा त्याचा पाथ जास्तीत जास्त कर्व होत जातो आणि एका पर्टिक्युलर पॉईंटला, ज्याला आपण कट ऑफ फील्ड म्हणतो, हा इलेक्ट्रॉन कॅथोडपासून निघतो पण ॲनोडमध्ये न जाता परत स्ट्रॉंग फील्डमुळे रिटर्न येतो कॅथोडकडेच. जसं आपण मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ वाढवत जाऊ तसा हे मॅग्नेटिक फील्ड आहे ते इलेक्ट्रॉनवरती सुद्धा ॲक्ट करतं. त्याचा पाथ हा जास्तीत जास्त कर्व होत जातो आणि इलेक्ट्रॉन जो इथून लीव्ह करतो तो पुन्हा फिरून कॅथोडमध्येच येतो आणि जेव्हा तो हे रिटर्न येतो तेव्हा त्याची एनर्जी जी आहे ती या कॅव्हिटीमध्ये डिसिपेट होते. ही एनर्जी आपण या लूपमधून बाहेर घेतो. सो याच्यामुळे काय होतं, ऑसिलेशन्स जनरेट होतात कट ऑफ फील्डच्या पॉईंट नंतर.
या डायग्राममध्ये एक 2-3 आपण कंडिशन्स बघणार आहोत. सी इट इज फर्स्ट डायग्राम इज जस्ट द क्रॉस सेक्शन. ह्याच्यामध्ये सेंटर कॅथोड दिसतोय आणि आजूबाजूला पॉझिटिव्ह चार्जेस दिसतात, ज्या ॲनोड कॅव्हिटीचे चार्जेस दाखवतात. ठीक आहे, ह्या ॲनोड कॅव्हिटीज आहेत ज्या थोड्याशा आत आलेल्या दिसतात. ओके. आणि एक कपलिंग लूप जो आहे तो आपल्याला मायक्रोवेव्ह एनर्जी बाहेर घेण्यासाठी म्हणजे आउटपुटसाठी कनेक्ट केलेला आहे. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इन टू पेपर. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कसं आहे, ह्या पेजचं जे प्लेन आहे, समजा हे XY प्लेन असेल, तर याच्या आतमध्ये पेनिट्रेट होणारी जी थर्ड ॲक्सिस आहे, जसं आपण बघितलं होतं मायक्रोवेव्हज ट्रॅव्हल करतात तेव्हा XY प्लेनपासून थर्ड आपण झेड ॲक्सिस जो काढतो, तसा ह्या पेजच्या आतमध्ये जाणारी जी लाईन आहे त्याच्या अलॉंग म्हणजे ॲक्सिसच्या अलॉंग हे मॅग्नेटिक फील्ड असतं. आणि इलेक्ट्रिक फील्ड हे असं रेडियली आउट असतं. सो ही दोन्हीही फील्ड्स आहेत ती एकमेकांना परपेंडिक्युलर, कारण का हे प्लेन आणि ह्या पेजच्या आतमध्ये जाणारं प्लेन ही दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. जसं आपण मॅग्नेटिक फील्ड वाढवत जाऊ तसं त्याचा इफेक्ट इलेक्ट्रॉन्सवरती होतो. डायग्रॅम बी बघा. इलेक्ट्रॉन पाथ्स इन नॉर्मल ऑपरेशन. सो इकडनं इलेक्ट्रॉन निघाला, थोडा स्पायरल पाथ घेऊन तो ॲनोड कॅव्हिटीमध्ये डिसिपेट झाला. हे फील्ड जर का जास्त वाढवलं तर इलेक्ट्रॉन निघतो, पण ॲनोडमध्ये डिसिपेट न होता स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डमुळे रिटर्न येतो कॅथोडकडेच. सो ही जर तुम्ही मूव्हमेंट बघितली तर इट इज लाईक ऑसिलेशन्स. सो इट जनरेट्स ऑसिलेटिंग एनर्जी inside this magnetron and this energy is taken out using the coupling loop. ह्याच्यात आपण समराइज करूया. Magnetrons function as self-excited microwave oscillator. Crossed electron and magnetic fields are used in magnetron. आता इथे क्रॉस्ड इलेक्ट्रॉन आणि मॅग्नेटिक फील्ड का म्हटलंय, कारण इलेक्ट्रॉन फील्ड म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड आहे हे रेडियल आहे आणि मॅग्नेटिक फील्ड आहे हे ॲक्शियल आहे. ही दोन्हीही एकमेकांना परपेंडिक्युलर म्हणजेच क्रॉस्ड आहेत, म्हणून ह्याला म्हणलंय क्रॉस्ड इलेक्ट्रॉन अँड मॅग्नेटिक फील्ड. These fields are used in the magnetron to produce high power output required in radar equipment. These multi-cavity devices may be used in radar transmitter as either pulsed म्हणजेच पल्स्ड रडारमध्ये किंवा CW म्हणजे कंटिन्युअस वेव्ह रडारमध्ये यूज होतं. ऑसिलेटर्स at frequencies ranging from approximately 600 to 30,000 megahertz. The relatively simple construction has disadvantage that the magnetron usually can work only on constructively fixed frequency. Physical construction आपण बघितले, परत एकदा जस्ट रिवाइज करूया. The magnetron is classed as a diode because it has no grid. ॲनोड आणि कॅथोड असे दोन इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्यांनी डायोड म्हटलेलं आहे. The anode of a magnetron is fabricated into cylindrical solid copper block. Cathode and filament are at the center of the tube and are supported by the filament leads. The filament leads are large and rigid enough to keep the cathode and filament structure fixed in position. Cathode is indirectly heated and is constructed of high emission material. The 8 up to 12 cylindrical holes around its circumference are resonant cavities. The cavities control the output frequency. A narrow slot runs from each cavity into central portion of the tube, dividing the inner structure into as many segments as there are cavities. एवढं डिटेल एक्झाममध्ये लिहायची गरज नाही, तुम्ही तुमच्या वर्ड्समध्ये लिहू शकता. डायग्रॅमला हाफ मार्क्स असतात आणि एक्सप्लेनेशनला हाफ मार्क्स असतात. आता ॲप्लिकेशन. मॅग्नेट्रॉन कुठे कुठे यूज होतं आपण पहिल्या स्लाईडमध्ये बघितलं की अ टाईप ऑफ व्हॅक्यूम ट्यूब, दिस मॅग्नेट्रॉन इज यूज्ड ॲज फ्रिक्वेन्सी सोर्स इन मायक्रोवेव्ह ओव्हन्स, रडार सिस्टम्स अँड अदर हाय पॉवर मायक्रोवेव्ह सर्किट्स. In radar, magnetrons can be used as the signal source to feed the power stage of the radar transmitter, typically a klystron tube. So याचं मेन ॲप्लिकेशन काय आहे, मायक्रोवेव्ह ओव्हन्स आणि रडार्स. आता नेक्स्ट जी ट्यूब आहे ट्रॅव्हलिंग वेव्ह ट्यूब, त्या ट्यूबमध्ये स्लो वेव्ह स्ट्रक्चर्स यूज केली जातात. तर आपण पहिल्यांदा बघूया की हे स्लो वेव्ह स्ट्रक्चर काय असतं.
Magnetron has cavities all around outside. Okay. The wave circulates from one cavity to the next around the outside. Each cavity represents one half period. Wave moves around tube as velocity much less than that of light. And wave velocity approximately equals electron velocity. म्हणजे त्या इलेक्ट्रॉनचे velocity modulation हे मॅग्नेट्रॉनमध्ये होतं. सो स्लो वेव्ह स्ट्रक्चर हे इलेक्ट्रॉन बीमचा स्पीड कमी करायचं काम करतं, त्याला स्लो करायचं काम करतं. ही ट्रॅव्हलिंग वेव्ह ट्यूब आहे, TWT असं पण याला म्हणतात शॉर्ट फॉर्ममध्ये. ह्याच्यामध्ये हेलिक्स हे स्लो वेव्ह स्ट्रक्चरचं काम करतं. हेलिक्स म्हणजे काय? इथे या डायग्रॅममध्ये